SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात सत्ताधारी नगरसेवक शैलेश कलंत्री आणि अपक्ष नगरसेवक चिकू उर्फ योगेश जाजू यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनामध्ये 3 तास ठिय्या आंदोलन केलं. नगरसेवक शैलेश कलंत्री यांच्या प्रभागातील साईनगर परिसरात नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या गेली 6 महिन्यांपासून अधिकाऱ्यांना सांगूनही अधिकारी त्या सोडवू शकले नाहीत. साईनगर परिसरामध्ये गटारीचं दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडलेत. या भागात साफसफाई करण्यासाठी कुणी येत नाही, तर अद्यापर्यंत फवारणी देखील केली नाही. या भागात सर्वसामान्य गरीब कुटुंब राहतात. त्यांच्याकडे पूर्णपणे प्रशासन दुर्लक्ष करतंय, असा आरोपही शैलेश कलंत्री यांनी केलाय. संगमनेर माळुंगी पुलाच्या उद्घाटनानंतर प्रलंबित काम पूर्ण झालेलं नसतानाही देखील उद्घाटन झालं. त्याच्यानंतर तिथल्या स्थानिक नागरिकांना जो त्रास होतोय, तेथील केलेल्या खड्ड्यांमुळं तिथं गटारीचं पाणी साचलंय. गेल्या अनेक वेळा प्रशासनाला या सगळ्या गोष्टींची माहिती दिली, पत्राद्वारे कळवलं, अनेक वेळेला विनंती केली. स्वतः मुख्याधिकारी साहेब, स्वतः नगराध्यक्षा तिथं सर्व परिसरात गेले. त्यांनी वेळोवेळी आदेश दिले. आदेश दिलेले असताना देखील तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना जो गटारीचा पाण्याचा जो त्रास होतोय, तो प्रलंबित प्रश्न अजून सुटलेला नाही. आज सहनशीलतेचा अंत झाला आणि तेथील नागरिकांची जी समस्या आहे ती भूमिका घेऊन एक तेथील लोकप्रतिनिधी या नात्याने आज आम्ही ठिय्या आंदोलनाला या ठिकाणी बसलो आहोत. अनेक तेथील सर्वसामान्य नागरिक घरपट्टी भरतात, नळपट्टी भरतात, कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना दिली जात नाही. आजपर्यंत गेल्या एवढ्या दिवसात तिथे कमीत कमी 50 पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट झाले. हातावर काम करणारी लोक आणि त्यांना जो हा त्रास होतोय, या त्रासाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. त्याच्यामुळं आज आम्ही मुख्याधिकारी केबिन मध्ये ठिय्या आंदोलनाला आम्ही बसलो आहोत. जोपर्यंत कार्यवाही चालू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार नाही. गटारीचं पाणी आम्ही अधिकाऱ्यांना पाजणार नाही, तर त्यांना आंघोळ घालणार. लाईटीचाही विषय अशा स्वरूपाचा आहे, वारंवार सांगूनही सर्वसामान्य लोक, कुटुंब तिथं सर्वजण राहतात. दलित वस्ती असलेला हा प्रभाग, सर्वसामान्य कुटुंबातील सर्व लोक सकाळी 9ला कामाला जातात, रात्री कामावर नाही येतात. अनेक वेळा वारंवार विनंती करूनही तिथल्या लाईटीचेही प्रॉब्लेम आजपर्यंत सॉल्व्ह झालेले नाही. तिथून जाणारा रस्ता हा म्हाळुंगी पुलाचाच रस्ता असल्या कारणाने इतर ठिकाणाहून त्यांना लांबून 3 किलोमीटरवरनं जावं लागतं. वारंवार सूचना करूनही कुठला म्हणजे चिलखत घातलेला एका गेंड्याची कातडी घातलेली आहे असलेले अधिकारी या नगरपालिकेत हेही कळत नाही. जोपर्यंत हे काम मार्गी लागणार नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित करणार नाही. खंडात घडलेल्या ज्या घटना होत्या त्या घटनेच्या संदर्भात प्रशासनाला पूर्ण माहिती आहे. झालेली परिस्थिती, झालेली नासधूस, श्रेयवादाची लढाई, या गोष्टींना आम्हाला कुठल्याही प्रकारचा हात घालायचा नाही. आज आम्ही सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही एक 2.0चं विजन घेऊन आम्ही आलो होतो. लोकांनी आम्हाला चांगल्या कामाच्या संदर्भात या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि भारी भक्कम साथीने आज आम्हाला या नगरपालिकेत त्यांनी आम्हाला पाठवलेले लोकहिताची, जनसेवेची जी कामं असतील ती सर्व कामं मार्गी लावल्याशिवाय, जी कामं प्रलंबित आहेत ती कामं झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार नाही. मुख्याधिकारी हे प्रमुख असतात, सर्व अधिकार हे त्यांना असतात. या लोकशाहीत
प्रशासनाचा प्रमुख घटक म्हणून मुख्याधिकारी हा महत्वाचा घटक असतो. त्यांनाच आपण आपल्या समस्या मांडू शकतो. मुख्य अधिकारी प्रमुख आहे, परंतु नगराध्यक्षांनी त्यांनाही पत्र दिलेलं आहे. निवडून दिल्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं का तुमच्या नगर अध्यक्षांनी पण वारंवार या सगळ्या परिस्थितीची पाहणी केली. स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी पण या घटनेची पाहणी केली. त्यांनी स्पॉटवर येऊनही ते सर्व परिस्थिती बघितली. तेथील नागरिकांना कशा प्रकारचा त्रास होतो ही भावना त्यांच्या लक्षात आली. त्याच्यानंतर त्यांनी माननीय नगराध्यक्षा, माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी आदेश केल्यानंतरही जाणीवपूर्वक कोणाच्या सांगण्यावरनं या अधिकाऱ्यांनी काम नाही केले याचा जाब विचारण्यासाठी वारंवार आम्ही त्यांना विनंतीही केली. आज तरी देखील काम झाले नाही. त्याच्यामुळे ही भूमिका घेऊन आम्हाला या ठिकाणी बसावं लागलं. तुलाचं काम झाल्यानंतर मातीचा ढिगारा झाला आणि त्या ठिकाणी पाणी अडून राहिलं. ते घाण पाणी अडून राहिल्यामुळे तो सन्माननीय नगरसेवक यांनी सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्याच्या शेजारी दुसरं आपलं एक रिटेनिंग वॉलचं काम चालू होतं, त्याचा पोकलंड होता. त्याच्या मार्फत ते सूचना दिल्या की पुलाचं जे ठेकेदार आहे त्याला आपण नोटीस दिली होती, पण त्यांनी ते काम केलं नाही. त्यामुळं दुसरा जो आपला पोकलंड चालू होता त्याच्या मार्फत ते आपण काम करण्याचा प्रयत्न केला, पण ते काम काही व्यवस्थित झालं नाही. तरी झालं नाही ते व्यवस्थित. त्यामुळं ते पुन्हा पोकलंड लावून तातडीने आम्ही काम चालू करतोय आणि साठलेलं घाण पाणी काढून देतो. जोपर्यंत साईनगरमध्ये काम सुरू होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, असा इशारा शैलेश कलंत्री यांनी दिला होता. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.